प्रगतीपत्रावरती पहिलेच गोल घेऊन आलं म्हणजे अमित मात्र. आणि जर म्हणायला गेलं तर मित्रांनो कालचा हा जो दिवस होता तो म्हणजे कालिका माता उपलवडीचा संघाचा दिवस होता. कारण त्या उपलवडीच्या संघाने असं या मैदानावरती दिवानगरीमध्ये जी स्पर्धा ती गाजवली होती तो संघ आज मैदानावरती खेळताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात आणि बंडलचा सेफ प्लीज आपण बॉर्डरलाईनचा ताबा घ्यायचा आहे. प्रवीणजी जरा 2 मिनिटं थांबवतो. आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे आमचे किशोरदादा जाधव यांचंही आगमन झालंय आणि त्याचबरोबर आमचे निलेश शिंदे साहेब यांचंही आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे जे के किशोरदादा जेव्हा आमच्यापर्यंत येतात तेव्हा सातत्याने 3 ते 4 थंडाच्या बॉटल त्यांच्या हातात असतात. पोरांची काळजी आहे त्यांना आणि सातत्याने काळजीपोटी ते आमच्या मैदानापर्यंत इथपर्यंत उपस्थित असतात आणि त्यांचं इथं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो त्यांना आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दंडबत सापडेला सज्ज दुसरा चेंडू फेकायला सुरू होतोय. पात्र हाडीबलचं खरोखर सुंदर गोलंदाजी. नाना चांदे हात वरती करतायत. एक अवंत धाव भेटते. ओमकार मित्र मंडळ चोरवडे सगळं हवाईट घोषित होतोय. सगळ्याची धाव संख्या होते श्री गणेश म्हणजे 2 आकड्यावरती चांगली सुरुवात. कारण 12 चेंडूचा गेम आहे. 12 चेंडूमध्ये किती धावाचा डोंगर पार करतोय ते म्हणजे ओमकार मित्र मंडळ चोरवडे संघ म्हणून. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथम आहे. 9 स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे कुडाल. पुढे एकदा हेलिकॉप्टर शॉट आहे. क्षेत्ररक्षण असेल किरण पण जेल टिपला पाणी. जबरदस्त गुल कॅच. प्रथम बाद होतोय. जसं आला तसं मार्गस्थ परतावं लागतंय. आपण संधी डीजेला येस ऑन डीजे. खेळाडू कक्षामध्ये जायचंय. पाले उपालेवाडी आपण खेळाडू कक्षामधनं जायचंय. कुठल्याही इथे ओरडणूक आहे. नाही खेळाडू कक्षामध्ये दंडबत सकाळची धावसंख्या 1 गडी बाद तर ती म्हणजे 2 ह्या आकड्यावरती होते. चांगली सुरुवात आणि अप्पाडी मात्र चांगलं गप्पा मारल्या आपल्या टीमसाठी. काय बात आहे. सुंदर कॅच पकडली होती. पण मला असं वाटतं किरण मात्र जेस करायला आला होता पण किरणला अप्पा बोलला पण तू थांब पण मी कॅच पकडतो आणि मग तिथं गप्पा मारल्या आपल्या टीमसाठी. सुंदर वेल्डन कॅच. पुढचा चेंडू अमित यांचा बॅट्समन नेमून सांगायचा आहे. ऋतू येतोय. पुढे एकदा आपल्याला सुरुवात. पुढचा चेंडू टाकताना सज्जत होतोय तो म्हणजे अमित स्ट्रायकिंगला फलंदाज होते. मोठा फटका मारायच्या नादात पण तिथं खरोखर बघ्या एक अवंत धाव भेटते. अवंत धाव भेटताना सकाळची धावसंख्या वाढवते. 1 गडी बाद म्हणजे 3 ह्या आकड्यावरती. चांगले सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. आज मैदानावरती खेळताना पाहायला भेटतो अमित. तर आपल्याला उपलवडे संघामध्ये असे खेळाडू पाहायला भेटतील. रोहित गोगावले अमित त्याचप्रमाणे म्हणाल तर किरण सुतार सूरज पास्ते असे खेळाडू आज मात्र ज्या मैदानावरती खेळताना पाहायला भेटतात. म्हणजे खास करून कालची मॅच वेल्डन मॅच बघत होते ते म्हणजे मुन्ना अण्णा तो म्हणजे आज मैदानावरती दाखल झालाय. त्याचा खास अंपायर नाना चांदे. मोठा फटका केला पार केला. बघूया क्षेत्ररक्षण असेल खाली. बघूया तिथं चाललाय बाउंड्रीच्या बाहेर उचलून फेकून दिला. येतो षटकार. संधी द्या पण डीजेला. जाधव यांनी जर 20 रन जर पार केल्या तर विजयजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचा एटीएम ऑन केला जाईल या मैदानावरती. पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात. अमित तो कुडाल. पुन्हा एकदा मॅच असे क्षेत्ररक्षण खाली आहे. रोहित गोगावले यस ऑन नो हो पण तिथं झेल सोडलाय. खरोखर हा मोठा झेल येणं गरजेचा होता मित्रांनो. पुन्हा एकदा कच्चा क्षेत्र होता पण सुटलेली मात्र काही चेंडू काय पकडला नाहीये. हॅलो 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 भाई चिक. हॅलो 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 दादा आताच्या धावा किती? 3 धावा. ओके ओके. ते धावडे संघाचे धावसंख्या वाढ होते. ओमकार मित्रांनो चोरवडे संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका केला पार केला. आप्पा आहे तिथं बघूया पण मुन्ना आहे पण बघूया किती धावा भेटते. एकच धाव मोठा फटका असताना एका धावडे संघाला मानावा लागतो ओमकार मित्र मंडळ चोरवडे संघाला. संघाची धाव संख्या होते 1 13. ते दुसऱ्या षटकासाठी समालोचन करतील सुदर्शन जाधव सर. हॅलो. महेश सपकाळ आणि विवेक जाधव दोन्ही
प्लेयर्सला विनंती आपले मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. एक गडी बाद 13. श्री मानाय माता कुरवल जावली आणि कालिका माता साखर चौकीची वाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चालू असलेला सामना अर्थात हा उपांत्य फेरी सामना आहे. ओमकार मित्र चोरवणे विपक्ष कालिका माता पाली उपाडीवड. जो संघ विजय होईल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. दोन्ही संघाच्या डू ऑर डाय सामना असेल. जिंकावत लागले पहिल्यावर षटकार समाप्त संघाची धावसंख्या पोहोचते 1 बाद 13 अशी धावसंख्या. 2 षटकाचा सामना असेल. गोलंदाजवर वैयक्तिक ते पहिल्या संघावर दुसरे षटक टाकण्यास सज्ज किरण टू ऋतिक असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. क्लीन बोर्ड आणि मात्र ऋतिक ब्लॅक टिप दुसऱ्या विकेटचे पतन होतोय. दुसरा गडी बाद होतोय. ऋतिक सुरेख गोलंदाजी केला किरणने. फसवा चेंडू टाकला मात्र क्लीन बोल्ड केला ऋतिकला. सामन्याला तुला श्री मानाय माता कुरवल जावली आणि कालिका माता साखर चौकीची वाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती करतो आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचा आहे. आपला पुढील सामना असेल. आता मात्र स्ट्रायकर लाईनला तो प्रशांत. नॉन स्ट्राईकला तो कुणाल जाधव कुणाल उतेकर. दोन षटकांचा सामना असेल. हातात हा उपांत्य फेरी सामना क्वार्टर फायनल सामना असेल. जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. गोलिंग मार्कवर सज्ज गोलंदाज ट्रॅकवर सज्ज आहे तो किरण टू प्रश्नाचा मारा असेल. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 2 गडी बाद 13 अशी धावसंख्या. पंच 2 समांतर व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते. आव्हान तर धावसंख्या 14 या अंकावरती. 14 लॉस ऑफ 2 विकेट. ओमकार मित्रमंडळ चोरवणे विपक्ष कालिका माता पाली उपालीवाडी दोन संघांचा हा सामना क्वार्टर फायनल सामना. जो संघ विजय होईल तो सेमीफायनल मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. डुअर डायचा सामना असेल. पुन्हा किरण टू प्रशांत उतेकर असा मारा असेल. चेंडू मात्र हलक्यात मात्र वन साइडला चेंडूला दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते 14 अंकावर. 1 धाव प्राप्त केली. धावांचा डोंगर जमा करावा लागेल. जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर कमसोबत 12 चेंडू मध्ये 30-35 धावसंख्येचं आव्हान ठेवावं लागेल ओमकार चोरवणे या संघाला. आणि तितक्यात ताकदीचा संघ आहे तो पाली उपालवडी संघ. आता मात्र कुणाल उतेकर स्ट्रायकर यांना नॉन स्ट्रायकला प्रशांत. कुणालला मात्र चौकार षटकांच्या आतिषबाजी करावी लागेल. धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा गोलन रनवेवरती सज्ज किरण. चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑन साइड ढकलून दिला. 1 धावसंख्या पूर्ण. दुसऱ्या धावसंख्या प्रयत्न होतोय दुसऱ्या धावसंख्येचा परंतु धावसंख्या रोखली गेली. 1 धावसंख्या घेतली. धावसंख्या बोलते 16 या अंकावरती. 1 धाव प्राप्त केली. धावसंख्या 2 गडी बाद 16. आता मात्र शेवटचं या सामन्यामधील पहिल्या इनिंग मध्ये केवळ 3 चेंडू शिल्लक आहे. प्रशांतला आणि कुणाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. धावसंख्या बोलते 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा कुणाल टू प्रशांत. प्रशांतने मात्र चेंडू भिरकावून दिलाय. जातोय सीमा रेषापार येतोय उत्तुंग षटकार आणि या षटकांची संघाची धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. प्रशांतने मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय आपल्या संघासाठी. मनगडात ताकद आहे क्षमता आहे तुम्हाला दाखवावी लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमच्याकडे ताकद आहे तुम्हाला क्षमता ही सिद्ध करावी लागेल मित्रांनो. आता मात्र या सामन्यामध्ये या फर्स्ट इनिंग मधले पहिल्या इनिंग मध्ये केवळ 2 चेंडू शिल्लक असता संघाची धावसंख्या पोहोचते 22. 2 गडी बाद 22. पुन्हा एकदा वन साइडला चेंडू ढकलून दिलाय. अशी 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 23 या अंकावरती. आता मात्र केवळ 1 चेंडू शिल्लक. आता मात्र किरण टू कुणाला समार असेल.
पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. किरण टू कुणाल असा मारा असेल या विनिंग्स मधला. शेवटचा चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या 2 गडी बाद. पुन्हा एकदा ट्रॅक वरती सज्ज झालाय तो कुणाल. किरण हॅलो पुन्हा चेंडू ऑन साइडला ढकलून दिलाय. हॅलो एक धावसंख्या पूर्ण. दुसरा धावसंख्या प्रयत्न होतोय. दुसरी धावसंख्या पूर्ण. असं संघाची धावसंख्या पोहोचते 24 या अंकावरती. आता मात्र 12 चेंडू 25 धावसंख्येचं आव्हान असेल कालिका माता पाली उपलवडी संघासमोर. 12 चेंडू आणि 25 धावसंख्या आव्हान असेल. ओमकार मित्रांनो संघाला विनंती करतो आपण त्वरित 25 झाल्या 26 धावसंख्येचं आव्हान असेल. कालिका माता उपलवडी संघाला विनंती आपलं सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. तसेच ओमकार मित्र मंडळ या संघाने आपले त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. 12 चेंडू आणि 26 धावसंख्येचं आव्हान असेल. सगळ्यांना टॉस का बॉक्स मध्ये जे उभे आहेत ना, टॉस का बॉक्स मध्ये सगळ्यांनी उठात येत ना, जरा आपल्याला टॉस उडून घ्यायचा आहे. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे टॉस का बॉक्स मधून आपल्या बॅट सगळ्या उचलायच्या तेथून. आणि सगळ्या प्लेयरना वॉर्निंग असेल टॉस का बॉक्स मध्ये कोणी बसू नका. आणि खेळाडू कक्ष आपल्याला समोर आहे. 2 खेळाडू कक्ष असतील. सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर खेळाडू कक्ष सचिन तेंडुलकर हा समोर एक खेळाडू कक्ष आहे. त्याचप्रमाणे रोहित शर्मा दोन्ही खेळाडू कक्षामध्ये आपण जाऊन बसायचं आहे. इथं कुणी बसायचं नाही. आता येऊया टॉस साठी. टॉस उडूया. मानाई माता कुरवत जावली आणि साखर चौकीची वाडी दोघांनी यायचंय वरती टॉस बॉक्स साठी. साखर चौकीची वाडी कप्तान साखर चौकीची वाडीचे कप्तान कुठे आहेत? टॉस बॉक्स साठी यायचंय साखर चौकीची वाडी. हॅलो हॅलो ओमकार मित्र मंडळ चोरवडे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ओमकार मित्र मंडळ चोरवडे प्लीज. ओमकार मित्र मंडळ चोरवडे साखर चौकीची वाडीचे कप्तान शत्रुघ्न मोरे. हॅलो शत्रुघ्न मोरे आपल्याला वेळ कमी या लवकर फटाफट. हॅलो 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 थँक्यू. चला आपल्याला उपलवडी संघाला कलिकाबद्दल उपलवडी संघ तर एकाबद्दल ओमकार मित्र चला लवकर फिल्डिंग लावून घ्यायचंय ओमकार. आपल्याला वेळ कमी आहे आपल्याकडे थोडासा, त्यामुळे आपण 2 ओव्हरचे सामने खेळतोय. वेळ वाया घालू नका. सलामीचा बॅट्समन पाठवायचा पाली उपलवाडी. चला टॉस उडूया. चला ओमकार मित्र मंडळ चोरवडे तर एका बाजूला कालिका माता उपलवडी संघ. कारण हेड आलाय साखर चौकीच्या वेळी टॉस विन. आपला निर्णय कळवायचा आहे आणि जर शतरक्षण असेल तर शतरक्षण लावून घ्यायचं आहे. शत्रुघ्न मोरे थोडासा शतरक्षण लावून घ्यायचंय. हा सामता सांगणं संपताच, कारण की सगळे प्रत्येक सामने हे 2 ओव्हरचे असतील याची नोंद घ्यायची आहे. चला ओमकार चला स्पीडअप करा. वेळ वाया घालू नका. ओमकार हॅलो चला उपलवडी संघाने लगेच फलंदाजीला प्राचार्य झालेले आहेत. सलामीची जोडी मैदानात प्राचार्य होते ते म्हणजे बुड्डा आणि स्वप्नील येतोय. चला आपल्याला तर ओमकार मित्र मंडळ चोरवड संघाने 12 चेंडूमध्ये 25 धावा कमवल्या आणि 26 धावाचा डोंगर पार करायचा आहे. ते म्हणजे कालिका माता उपलवडी संघाला. दोन्ही संघ अतिशय टापत्र खेळाडू आहेत, गुणवत्ता खेळाडू आहेत. एक बीट फाईट पाहायला भेटते. चला स्वप्नील आणि बुड्डा लगेच सामना फास्ट खेळायचा आहे. लगेच थोडासा स्प्रेडअप घ्यायचा आहे. नाना चांदे आणि अक्कू चांदे अक्षय चांदे आणि नाना चांदे आपण लगेच सामना सुरू करायचा आहे. प्रगती पत्रावरती पहिलंच गोलंदाजी घेऊन येतोय तो म्हणजे प्रताप असेल आणि स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे मुन्ना. नॉन स्ट्राईकला फलंदाज स्वप्नील. चला 12 चेंडूमध्ये 26 धावाचं डोंगर पार करायचं आहे. कालिका माता उपलवडी संघ स्ट्रायकिंगला फलंदाज आहे तो म्हणजे बुड्डा आहे. नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो म्हणजे स्वप्नील. कालच्या पहिल्या दिवसामध्ये जो अंगम केला होता षटकार चौकाराचा हाच खेळाडू आज मैदानावरती दाखल झालाय. चला मित्रांनो आता ऑन फायर गोलंदाजी मार्क वरती आहे तो प्रथमेश आणि स्ट्राईकला आता मात्र चेंडू दिला बेकार बेकार. मला वाटतं हा शानदार आणि शानदार षटकार.
मित्रांनो आपल्याला असेच षटकाराची चौकाराची अपेक्षाबाजी करायला लागेल, कारण उपाला वेळे संघ मोठा संघ आज खेळताना पाहायला भेटतोय. जोरदार टाळा वाजवा मित्रांनो, खरोखर मॅच वेल्डर मॅच विथ फाईट. पुन्हा एकदा हा मात्र निता चेंडू खरोखर निता चेंडू टाकतो. प्रथमला माहिती आहे का मला पहिल्या चेंडू पासून सुरुवाती केली आहे, पण मला दुसऱ्या चेंडूवरती थांबून ठेवायचं आहे. ते म्हणजे मुन्नाला, कारण दुसऱ्या चेंडूमध्ये सकाळचे धावसक्या जकडून ठेवले पाहिजे 6 आकड्यावरती, कारण उपालवेडे संघ जोश मध्ये आहे. आता फक्त 20 धावांची गरज असेल. 10 चेंडू 20 धावा असं समीकरण आहे. कोण येणार या मॅच साठी? ओमकार चोरवडे ही कालिका माता उपालवाडी. जोरदार पुन्हा एकदा टाळ्या. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू ऑफच्या दिशेकडे चेंडू बघा, जेल क्षेत्र होत आहे का, आणि जेल टिपलाय. जसा आला तसा मार्गस्थ परतावं लागते. मुन्ना बॅट इथे पेवलं, संधी देऊ डीजेला. येस ऑन डीजे. आजही मैदानावरती ऑन फायर आहे हे दाखवून देतोय नंदकुमार. आणि वय वर्ष 45 मध्ये पण मी कुठंतरी अजूनही टायगर जिंदा आहे या मात्र शंका नाहीये. नंदू सबका बंधू अजूनही मैदानावरती आहे. विजय जाधव ह्याच्याकडे ह्या झेलसाठी 100% एक एटम ऑन केला जातोय. आपण मॅच झाल्यानंतर लगेच आपण बक्षीस घेऊन जायचंय. आता मात्र आता जर म्हणायला गेलं तर मुन्ना यांची जागण्यासाठी आलाय तो म्हणजे सागर असेल. पंच नाना चांदे स्प्रेडअप घ्यायचा. आता फक्त पुन्हा एकदा समीकरण बदलतंय आणि 9 चेंडू 20 धावांची गरज. काय समीकरण बदललं? ह्या चेंडू मध्ये किती धावा खर्च करू शकतो कालिका माता उपलवडी संघ? पुन्हा एकदा प्रथम तू सागर, अक्षय नाना चांदे प्लीज. ओमकार मित्रमंडळ चोरून लगेच स्प्रेडअप घ्यायचा आहे. सामन्याला सज्ज. प्रताप तू सागर. या चेंडू बसे येतोय का बघ्या? यस हो बघ्या. पंच हात वरती करतात नाना चांदे. पहिला षटकार सागरच्या बॅट मधून. संधी द्या पण डीजेला. येस ऑन डीजे. युए फिटनेस आमचे जे सागर उतेकर यांची जी फिटनेस जिम आहे त्या जिमचे जो बॅनर आहे त्या बॅनरच्या वरना सागर उतेकर यांना सलामी देऊन गेलेला हा षटकार आहे. आणि त्याचप्रमाणे आमचे गावचे सुपुत्र प्रल्हाद केशव उतेकर यांच्याकडून आपल्या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सातत्याने आमच्या पाठीशी उभे असणारे सगळे यंग ब्रिगेडर्स आमच्या चोरवणे गावचे आणि उतेकर गावठण मधले सगळे सुपुत्र आहेत. दरम्यान पुढचा चेंडू प्रथम यांचा आणि मला वाटतं थोडस मिसगाईड होतोय. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण याच्याकडे. संजय मारुती उतेकर साखर चौकीचीवाडी फेडरेशनचे सल्लागार यांच्याकडनं आपल्या या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आले. तसेच प्रल्हाद उतेकर यांच्याकडनं या सर्व देणगीदारांचे विशेष कौतुक आमचे किशोर दादा JK किशोर जाधव यांच्याकडनं, कारण की त्यांच्याकडनं वारंवार आपल्या मंडळासाठी देणगी प्लस दंडवत मोठा फटका केला, पहार केला, 6 धाव खर्च केला. सकाळची धावसंख्या 12 आकड्यावरती होते. पुन्हा एकदा प्रताप तू सागर त्या दिशेला पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. चाललंय डी झोन मध्ये. नाना चांदे हात वरती करतात. 2 धाव भेटतात. 2 धावमध्ये सकाळची धावसंख्या होती म्हणजे 4थ्या ह्या आकड्यावरती. आणि आता फक्त जिंकण्यासाठी समीकरण बदललंय. आता फक्त इडर चेंडू नक्कीच. आणि आता मात्र ज्या वेळेला आमचा किशोर दादा आमच्यापर्यंत आला त्यावेळेला आमच्यासाठी हे आताच नाहीये, ह्याच्या आधी आम्ही कित्येक वेळेला आम्ही नोट डाऊन केलंय की आम्ही कुठेही खेळत असलो, कोणाच्या ह्याच्यात असलो, त्याचं सातत्याने युट्यूब वरती लक्ष असतं. आमची पोरं कुठे आहेत, काय करतायत, आणि त्यांच्या माध्यमातून तर मग त्याला यायला मिळालं किंवा नाही यायला मिळालं, जर तो पोचला नाही तरी त्याच्या माध्यमातून तो आणि चेंडू जाते बॅट चेंज घेऊन आणि थोडस मिसफिल्ड होते. 1 धाव यशस्वी पूर्ण करतील. आणि आम्ही कुठेही असलो, प्रवीणजी जरा थांबवतोय, आम्ही कुठेही असलो तरी आमच्या किशोर दादा आम्हाला गुगल पेच्या माध्यमातून असो किंवा स्वतः इथं हजर राहून असो आमच्यापर्यंत त्याचं योगदान नेहमी असतं. आताही येताना थंड पेय आमच्यासाठी घेऊन आलेत. त्याचबरोबर निलेश शिंदे यांचंही
आम्हाला मला मोलाचं सहकार्य असतं. निलेश शिंदे आणि बंधू यांच्याकडनंही मोलाचं सहकार्य असतं. थंडा घेऊन चला आता फक्त जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 11 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे. कारण मोठी मॅच आहे, म्हणजे बाणाची मॅच आहे, विपक्ष आहे. तर एका बाजूला कालिका माता उपलवडी संघ, तर एका बाजूला ओमकार मित्र मंडळ चरोडे. शेवटचा शतक कोण घेऊन येईल या मैदानावरती? येतोय आर्यन. आर्यन बघूया. 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. हीच मॅच वेल्डर मॅच. काल पण मॅच अशीच होती. 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 8 धावा पाहिजे होत्या आणि मात्र तिथं उपलवडी संघ विजयी ठरला. आणि तिकडे आता राज येतोय. शेवटचं शतक 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. आता मात्र सागरची बॅट फुलवून देण्याची गरजेचं आहे. स्वतःच्या टीमला खुश येणं गरजेचं आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू फेकला जाईल राज यांच्याकडून. बघूया बॅट चेंज लागले. बघूया 1 धाव भेटते. 1 धावमध्ये खर्च केला. बघूया पंचांकडे जोरदार अपील असेल. पंच बघूया अक्षय चाहते हात वरती करतायत. विकेट क्रमांक दुसरा हादरा भेटतय कालिका माता उपलट संघाला. आपण सध्या डीजेला एक मोठा हादरा बसला. आता मात्र राज 2 स्ट्राईक लाईनला रोहित, नॉन स्ट्राईकला तो सागर. राजला मात्र सुरेख चेंडू फेकावे लागले. डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे. प्रत्येक झेल टिपावं लागले की आपल्या संघाला पुढील सामन्यामध्ये जायचं असेल तर, उपांत्य फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल, तुम्हाला सुरेख झेल टिपावे लागतील, सुरेख गोलनी करावी लागते. कारण तितके ताकदीची फलंदाजी उपलवडी संघाकडे आहे. पुन्हा एकदा सज्ज राज 2. रोहित असा मारा असेल. स्ट्राईक करणारा रोहित, नॉन स्ट्राईकला तो सागर. पुन्हा एकदा सज्ज गोलंग मार्कवर, गोलंदाच्या रणीवर सज्ज राज 2. रोहित असा मार. पुढील चेंडू सुरेख चेंडू मात्र एक्स्ट्रा हातामध्ये विसावला गेला. निर्धाव चेंडू सांगता होते. अशाच पदी डॉट स्वरूप चेंडू राजला फेकावे लागतील. पहिल्या चेंडू षटकामध्ये 13 धावसंख्या आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज राज 2. रोहित काय घडतंय काय बिघड. 4 चेंडू आणि 11 धावा समीकरण. पुन्हा सज्ज सुरेख चेंडू मात्र आता मात्र रोहित मात्र धाबवतोय. तिसरा गडी बाद होतोय. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा समीकरण. काय घडेल काय बिघडेल या सामन्यावर. अर्थात हा क्वार्टर बाय सामना. एका बाजूला ओमकार मित्र मंडळ तर दुसऱ्या बाजूला कालिका माता उपलवडी संघ. कोणता संघ विजय होतोय? जो संघ विजय होईल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. 3 चेंडू आणि 11 धावा समीकरण. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू समीकरण. राजला मात्र सुरेख चेंडू फेकावे लागेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील आणि शतरक्षणात झेल टिपावे लागतील. स्ट्रायकरला तो सागर. राज 2 सागर असा मार असेल. एक बिग फाईट मॅच. कोणता संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होते पाहूया. जो संघ विजय होईल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. पाहूया काय घडेल काय बिघडेल. सज्ज झालाय गोलूंच्या रणीवरती ट्रॅक वरती राज 2 सागर. आता मात्र स्ट्रायकरला तो सागर, नॉन स्ट्राईकला तो किरण. 3 चेंडू आणि 11 धावा. सज्ज झालाय तो गोलंदाच्या रणवेवरती राज. सज्ज झालाय तो राज 2 सागर. सुरेख चेंडू मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र 2 चेंडू आणि 11 धावा समीकरण. 2 चेंडू आणि 11 धावा.
प्रत्येक चेंडू तुम्हाला षटकार, 2 चेंडू 2 षटकारांची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर पुराणाग्न मारतात, बोलतात काय कमबॅक केलंय तो राजने मात्र फलंदाला जखडून ठेवलाय. पुन्हा एकदा सज्जल गोलंदाजच्या रणनीती राज टू सागर मात्र जखडून ठेवलेला आहे. सुरेख अचूक टप्प्याचा मारा करतो आणि सुरेख गोलंदाजी करतोय तो राज. चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय बिग 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 षटकार. आता मात्र 1 चेंडू 5 धावा समीकरण. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ विजय होईल? ओमकार की कालिका माता उपालेवाडी? निर्णायक चेंडू मात्र राजच्या हातामध्ये. एका बाजूला जबाबदारी असेल राजच्या खांद्यावर, दुसऱ्या बाजूला जबाबदारी सागर मात्र आतापर्यंत या फलंदाजीमध्ये 3 षटकार खेचले. निर्णायक चेंडू, एका चेंडूवर 5 धावांची अर्थ मात्र षटकाराची गरज असेल. एक रोमहर्षक सामना. कोणता संघ विजय, काय गोलंदाजी करावे लागेल? निर्धाव स्वरूपाचे चेंडू फेकावे लागेल. राज कंपल्सरी चेसिंग असेल. निर्धाव स्वरूपात चेंडू फेकावे राजला आणि षटकार मारावा लागेल सागरला. एका बाजूला सागर तर दुसऱ्या बाजूला राज टू सागर असा मारा. 1 चेंडू 5 धावा समीकरण. पाहूया कोणता संघ विजय होतोय. राजच्या खांद्यावर जबाबदारी, दुसऱ्या बाजूला सागरच्या खांद्यावर जबाबदारी. सुरेख चेंडू निर्धाव टाकल्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार घेतलाय तो सागरने. स्पीडअप घ्या मित्रांनो. हॅलो, अमर जाधव, सर्व मशीन पाण्यावर घेऊन जायचंय, बाहेर काढा त्यांना. अमर जाधव, मशीन पाण्यावर गडद. सामन्याला सुरुवात. अंतिम चेंडू टाकण्यास सज्ज झालाय तो राज टू सागर असा मारा असेल. 1 चेंडूने 5 धावा. 38 सामना. कोणता संघ विजय होतोय? पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. राज टू सागर. चेंडू मात्र भिरकावून दिलाय आणि विजय प्राप्त करतोय ओमकार मित्रमंडळ चोरवड संघ. हा सेमीफायनलला दाखल झालेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण केलं, सुरेख गोल टाकले. अंतिम षटकामध्ये निर्णायक चेंडू टाकले ते राजने. 5व्या चेंडू षटकार आल्यानंतर 6वा चेंडू एक निर्णायक चेंडू टाकला आणि विजय संपन्न केले ओमकार मित्रमंडळ चोरवणे. विजय संघाचे मनपूर अभिनंदन. तसेच कालिका माता उपसंघाचे मनपूर स्वागत. आपण स्क्रीज मधनं बाहेर यायचंय. यानंतरचा होणारा सामना कालिका माता साखर चौकीची वाडी, तोच आहे ना? आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कालिका माता साखर चौकीची वाडी. जरा वेळ आपल्याकडे कमी आहे. ओमकार संघ जरा आपण मैदानातून